या ठिकाणी मला निमंत्रण देण्या पाठीमागे आपला काय हेतू होता किंवा काय प्रेरणा होती याची मला कल्पना नाही. आज मी या ठिकाणी आलो आहो, तुम्ही मला निमंत्रित केले, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश मला माहित नव्हता. मात्र मला या गोष्टीची मुळीच शंका नाही की ज्या विषयासंबंधी मी आज आपल्या समोर बोललो तो विषय या देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की भारतीय संविधानाचं रक्षण करणं हे केलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. आणि मग आता शेवटी ऐकूया लोकशाही संविधानाचा ऑडियन्सची लाईट सुरू करा. भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या सहकार्यानं सुपूर्द केलेला आहे. आणि आता आपण सर्वजण भारतीय संविधानाचा सार, भारतीय संविधानाची प्रस्तावित आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे
आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान, जय भारत. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. आज या जर आवडला असेल तर जरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करणारे छत्रपती शिवाजी महाराज परोपकारी रुग्णालय या हॉस्पिटलचे डीन डॉक्टर भीमराव जाधव साहेब यांनी ही भूमिका केलेली आहे. त्यांच्या नावातही भीमराव आहे आणि ते डॉक्टर आहेत, एका मोठ्या ठाण्यातील हॉस्पिटलचे डीन आहेत. जरा जोरदार. आपण ज्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यादव यांच्या भूमिकेत पाहतायत ते नागपूरचे आदरणीय आमचे प्रभाकर ढोके सर आहेत. त्याचबरोबर ज्यांना तुम्ही नेहरूंच्या रूपात पाहताय हे आमचे सारथी आहेत. बरं, ते आपल्याला मुंबईला घेऊन आले बसमधून, आमचे आदरणीय जाधव दादा. त्याचबरोबर काय बोलावं सरांच्याबद्दल, आदरणीय आमचे सुशील शहारे सर आहेत, ज्यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका सादर केली. त्याचबरोबर या ठिकाणी या संविधान अर्पण करताना या ज्या काही आपल्या भारताच्या मूर्ती आपण पाहतो त्या फोटोमध्ये, त्यातले राजगोपालचारी यांची भूमिका करणारे आमचे रेल्वेचे निवृत्त सीटीआय अधिकारी आमचे प्रेमानंद जगताप दादा आहेत. त्याचबरोबर आणि जॉलीदादांनी पण अशी निवड केली आहे सगळ्यांची, त्यांच्या दिग्दर्शनाला मानाचा मुजरा की या ठिकाणी निवृत्त समाज कल्याण अधिकारी मुंबईतून आदरणीय आमचे अमरावतीचे आहेत, मुंबई कल्याणला राहतात, आदरणीय आम्ही सगळेच जण त्यांना मामा म्हणतो, मनोहर तायडे मामा, निवृत्त समाज कल्याण अधिकारी. आणि ज्यांना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत पाहिले ते कळवा ठाणा महानगरपालिकेचे मोठे डीन आहेत असे आमचे आदरणीय डॉक्टर भीमराव जाधव. तुम्हा सर्वांचे खूप आभार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आभार. आणि या ठिकाणी आपण शेवट राष्ट्रगीताने बोलूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारतीय संविधानाचा धन्यवाद. थँक्यू सो मच.